की मकोका हा कायदा असा काय आहे की जेणेकरून आरोपी वर कठोरात कठोर कारवाई पोलिसांना करता येते? बघा, कायदा हे गुन्ह्याच्या गुन्हे नाही, गुन्हा नाही, गुन्ह्यांच्या पार्श्वभूमीवर आणि त्याचबरोबर पोलिसांच्या ज्युडिशियस माइंडला लक्षात घेऊन त्या प्रकारची कारवाई वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांच्या म्हणजे असेंटनी म्हणा किंवा परवानगीनंतर केली जाऊ शकते. परंतु प्रस्तुत केसमध्ये दोन प्रकारचे तपास चालू आहेत. एक पॉलिटिकली रिॲक्शन्स आणि पॉलिटिकल काय म्हणतो बज पद्धतीचा आणि दुसरा पोलीस यंत्रणेचा. आणि त्यामुळं आता हे समजायला हे होत नाही, उलगडा होत नाही की पोलिसांनी किंवा पोलीस खात्याला दबावात ठेवून मोर्चा पद्धतीनं दबावापोटी ही कारवाई केली गेली असेल तर ही कारवाई जी आहे न्यायिक दृष्ट्या न्यायालयाच्या दृष्टिकोनातून किंवा तपास यंत्रणेच्या दृष्टिकोनातून किती योग्य आहे किती अयोग्य आहे हे प्रकरण जेव्हा न्यायालयाच्या समोर जाईल तेव्हा समजेल. परंतु एखादा गुन्हा एखाद्या म्हणजे खंडणीचा म्हणा, आजकाल खंडणीचे गुन्हे आपण पाहिले की बऱ्याच वेळेस मुंबईत सुद्धा आपण पाहतो की बिल्डर लोक सामाजिक कार्यकर्त्यांच्या विरुद्ध खंडणीचे गुन्हे देतात, मग ते गुन्हे पुढे टिकत नाहीत. परंतु ह्या प्रस्तुत प्रकरणामध्ये मला हेच म्हणायचं आहे की दबावापोटी जर कारवाई होत असेल तर त्या कारवाईला मला असं वाटतंय की मीडिया ट्रायल बेस्ड आता मोका आहे का हे आता न्यायालयाला तपासावं लागेल. कारण कुणीतरी मागणी करतंय, म्हणजे मला सांगा, मोर्चात मागणी आणि पोलिसांची कारवाई, मोर्चात मागणी फाशी द्या, पोलिसांची कारवाई, हे